नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण विपणन आणि विक्रय कला 1 या विषयातील उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र या तिसऱ्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केला आणि या लेक्चरमध्ये आपण या विषयातील चौथे प्रकरण म्हणजे स्थल मिश्र आणि विक्रय वृद्धी मिश्र यास सुरुवात करणार आहोत। यामध्ये सुरुवातीला स्थल मिश्रचा अर्थ, व्याख्या व महत्व याचा अभ्यास करणार आहोत। त्यानंतर वितरण मार्गांचे प्रकार अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर वितरण मार्गांच्या निवडीवर परिणाम करणारे घटक यांचाही सविस्तर अभ्यास करणार आहोत। तसेच वितरण मिश्रवर परिणाम करणारे घटक यावर चर्चा करणार आहोत। चला तर मग स्थल मिश्र या संकल्पनेचा अर्थ थोडक्यात जाणून घेऊया। मित्रांनो, विपणन धोरण राबविताना वितरण मार्ग, मध्यस्थ, संग्रहण, मालसाठा नियंत्रण इत्यादी मुद्द्यांच्या बाबतीत पर्याय उपलब्ध करणे आणि योग्य पर्यायांचे मिश्रण साधने म्हणजे स्थल मिश्र होय। यानंतर स्थल मिश्रची व्याख्या जाणून घेऊया। उत्पादकापासून ते अंतिम उपभोक्त्यांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचविण्यासाठी भिन्न वितरण मार्गांचे मिश्रण साधने हे स्थल मिश्र मध्ये अभिप्रेत असते। मित्रांनो, घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचविली जाते किंवा साखळी दुकानाच्या साहाय्याने उत्पादक सरळ ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवू शकतो। ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचविण्याचा योग्य वितरण मार्ग कोणता हे व्यवसाय संस्थेला विविध घटक लक्षात घेऊन ठरवावे लागते। यानंतर आपण स्थल मिश्रचे महत्व जाणून घेऊया। स्थल मिश्रचं पहिलं महत्व आहे ते म्हणजे स्थल मिश्रच्या योग्य पद्धतींमुळे व्यवसाय संघटनेला ग्राहकांपर्यंत मालाचा थेट पुरवठा करणे शक्य होते। त्यानंतर माल साठ्याचा खर्च कमीत कमी ठेवून उत्पादन खर्च कमी ठेवता येतो। तिसरं महत्व आहे वितरण मार्गाचे धोरण ठरवून दळणवळण खर्चात बचत करता येते। तसेच स्थल मिश्रमुळे ग्राहकांना हवी ती वस्तू योग्य वेळेत व योग्य ठिकाणी मिळू शकते। त्यानंतर स्थल मिश्रमुळे विक्रय वृद्धीस मदत होते। तसेच वितरण साखळीतील मध्यस्थ, पुरवठादार यांची योग्य निवड करून उपभोक्त्यांना जास्तीत जास्त समाधानी ठेवता येते आणि शेवटी बाजारातील स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहून विक्री वृद्धीस चालना देता येते किंवा स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहता येते। यानंतर आपण वितरणाचे प्रकार बघणार आहोत किंवा वितरण मार्गांचे प्रकार बघणार आहोत। यामध्ये मुख्यतः दोन प्रकार आहे। पहिला आहे ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी वितरण मार्ग आणि दुसरा आहे औद्योगिक वस्तूंसाठी वितरणाचे मार्ग। सुरुवातीला आपण ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी वितरणाचे मार्ग बघणार आहोत। यामध्ये एकूण 5 मार्ग आहे। पहिला मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक, प्रतिनिधी, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक। मित्रांनो, या पहिल्या वितरण मार्गामध्ये जेव्हा उत्पादक वस्तू वितरणाची जबाबदारी स्वतःकडे ठेवू इच्छित नाही किंवा वितरण कार्यात आपले भांडवल गुंतवून ठेवू इच्छित नाही, तेव्हा वस्तूच्या वितरणाची जबाबदारी पूर्णपणे एखाद्या मध्यस्थावर सोपविली जाते। त्यामुळे उत्पादक वितरण कार्याच्या काळजीतून मुक्त होऊन उत्पादन कार्यावरच आपले लक्ष स्थिर करू शकतो। ज्या मध्यस्थावर वितरणाची जबाबदारी सोपविली जाते तो पुढील मध्यस्थांशी संपर्क साधतो। यानंतर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक। ज्यावेळी उत्पादकाच्या उपभोग्य वस्तूंची बाजारपेठ फार मोठी नसते किंवा बाजारपेठेतील घाऊक व्यापाऱ्यांची संख्याही फार मोठी नसते, अशा वेळी हा वितरण मार्ग वापरला जातो। या पद्धतीत घाऊक व्यापाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची असते। कार्यक्षम व अनुभवी घाऊक व्यापाऱ्यांशिवाय हा मार्ग परिणामकारक ठरू शकत नाही। तिसरा मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक। मध्यस्थांची साखळी कमी करण्याच्या दृष्टीने घाऊक व्यापाऱ्याला वगळावे असा काहींचा दृष्टिकोन असतो। शिवाय सर्वच वस्तूंच्या बाबतीत वितरणासाठी घाऊक व्यापाऱ्यांची गरजही नसते। वितरण व्यवस्था व विपणनासाठी भांडवल गुंतवणूक करण्याची उत्पादकांची तयारी असेल तर सरळ किरकोळ व्यापाऱ्यांनाच वस्तू वितरण करण्याची ही योजना अंमलात आणता येते। हा वितरण मार्ग खूपच कमी खर्चाचा असतो। चौथा मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक, मध्यस्थ, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक। अनेकदा
उत्पादकांना स्वतः सरळ वितरण व्यवस्थेत उतरणे विविध कारणांमुळे शक्य नसते. अशा वेळेस उत्पादक एखाद्या मध्यस्थामार्फत वितरण मार्ग उभा करतो. मात्र या मध्यस्थाने सरळ किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करावी असे बंधन घातले जाते. आणि शेवटचा वितरण मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक व ग्राहक. या 5व्या वितरण मार्गामध्ये उत्पादक सक्षम असेल तर या वितरण मार्गाचा अवलंब करू शकतो. उत्पादकाची स्वतःची उत्तम विक्रय संघटना असेल, पुरेसे भांडवल असेल व वितरण खर्च कमी करणे हे उद्दिष्ट असेल तर सर्व मध्यस्थ वगळून थेट ग्राहकांनाच विक्री करणे हा मार्ग अवलंबिता येतो. निरनिराळ्या शहरांत विक्री केंद्रे घडवून अनेक फिरत्या विक्रेत्यांची नेमणूक करून व ग्राहकांनी पोस्टाने पाठविलेल्या आदेशांची पूर्तता करून थेट ग्राहकांनाच विक्री करता येते. यानंतर औद्योगिक वस्तूंसाठीचे वितरण मार्ग बघू. यामध्ये पहिला मार्ग आहे उत्पादक, प्रतिनिधी, घाऊक व्यापारी आणि औद्योगिक वस्तूंचा ग्राहक. उत्पादक आपल्या वस्तू एखाद्या मध्यस्थाला विकतो. हा मध्यस्थ किंवा मुख्य विक्रेता विक्रीची जबाबदारी स्वतःकडे घेऊन नंतर घाऊक व्यापाऱ्यांच्या सहाय्याने विक्री करतो. मात्र या पद्धतीत उत्पादक आणि औद्योगिक वस्तूंचा ग्राहक यांमधील वितरण मार्ग किंवा साखळी खूपच वाढत जाते. मित्रांनो, उपभोग्य व इतर वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी ज्या वस्तूंचा उपयोग केला जातो त्या वस्तूंना औद्योगिक वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ ड्रिलिंग मशीन्स, नट व बोल्ट, क्रेन्स इत्यादी औद्योगिक वस्तूंच्या ग्राहकांची संख्या ही मर्यादित असते. शिवाय या वस्तूंना फक्त औद्योगिक क्षेत्रातच मागणी असते. उपभोग्य वस्तूंच्या तुलनेत या वस्तू महाग असतात. औद्योगिक वस्तूंचा उपयोग उपभोग्य वस्तूंच्या तुलनेत दीर्घकाळपर्यंत केला जातो. उपभोग्य वस्तूंच्या मागणीत ज्या दिशेने बदल होतो त्याच दिशेने औद्योगिक वस्तूंच्या मागणीत सुद्धा बदल होत असतो. यानंतर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक, घाऊक व्यापारी आणि औद्योगिक वस्तूंचा ग्राहक. पहिल्या वितरण मार्गातील मुख्य विक्रेत्याला वगळून हा दुसरा वितरण मार्ग तयार होतो. औद्योगिक वस्तूंच्या उत्पादकांकडून घाऊक व्यापारी वस्तू खरेदी करतो व ग्राहकास पुरवितो. या पद्धतीत उत्पादकास घाऊक व्यापाऱ्यांच्या परिणामकारकतेवर अवलंबून राहावे लागते. तिसरा आहे तो म्हणजे उत्पादक, प्रतिनिधी आणि औद्योगिक वस्तूंचा ग्राहक. या पद्धतीत घाऊक व्यापारी वगळला जातो. उत्पादकांकडून मुख्य विक्री प्रतिनिधी वस्तू खरेदी करतो व ग्राहकांना पुरवितो. मात्र त्यासाठी प्रतिनिधींचे विक्री जाळे सक्षम असणे आवश्यक असते. आणि शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक, औद्योगिक वस्तूंचा ग्राहक. मित्रांनो, औद्योगिक वस्तूंच्या वितरणातील ही सर्वांत जुनी, सोपी व कमी खर्चाची वितरण पद्धती आहे. या वितरण मार्गात सर्व मध्यस्थांचे उच्चाटन होते. उत्पादक व ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध येतो. अशा प्रकारे या सर्व घटकांवरून किंवा या वितरण मार्गांवरून असे लक्षात येईल की उपभोग्य वस्तूंचे वितरण मार्ग व औद्योगिक वस्तूंचे वितरण मार्ग हे वितरण मार्गांचे दोन मुख्य प्रकार आहेत. याशिवाय वितरण मार्गांचे प्रत्यक्ष वितरण मार्ग व अप्रत्यक्ष वितरण मार्ग असेही दोन प्रकार पडतात. यानंतर आता आपण वितरण मार्गाच्या निवडीवर परिणाम करणारे घटक किंवा प्रभाव पाडणारे घटक यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये एकूण 7 घटक आहे. चला तर मग सगळ्या घटकांचा विचार करूया. पहिला घटक आहे वितरण मार्गांशी संबंधित घटकांचे मूल्यमापन. मित्रांनो, वितरण मार्गांची निवड करताना वितरण मार्गांशी संबंधित घटकांचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे असते असे विल्यम लेजर यांना वाटते. उत्पादन पद्धती, बाजारपेठ, स्पर्धकांचे उत्पादन व वितरण व्यवस्था, ग्राहकांचे गुणधर्म, वितरणाचे उपलब्ध मार्ग व साधने, तांत्रिक ज्ञान, बाजारातील सध्याची व संभाव्य स्थिती, मध्यस्थांना मिळणाऱ्या सवलती इत्यादी घटक वितरण मार्गाशी संबंधित असतात. त्यानंतर दुसरा घटक आहे वितरण मार्गातून निर्माण होणाऱ्या मागणीचे निर्धारण. या टप्प्यात वितरण मार्गातून निर्माण होऊ शकणाऱ्या मागणीचे निर्धारण केले जाते, अंदाज घेतला जातो. विविध वितरण मार्गांतून निर्माण होणारी मागणी व तिच्या मर्यादा तसेच या मागणीस प्रभावित करणाऱ्या घटकांचे बारकाईने विश्लेषण केले जाते.
तिसरा घटक आहे स्पर्धकांच्या वितरण मार्गांचे मूल्यांकन करणे. मित्रांनो, बाजारपेठेत आपल्या उत्पादनाशी स्पर्धा करणारे स्पर्धक कोण आहेत, त्यांच्या वितरण क्षमता कशा आहेत, वितरण मार्ग कोणते आहेत व त्याविषयीचे त्यांचे धोरण काय आहे, हा सर्व तपशील या टप्प्यात व्यवस्थापकाला अभ्यासावा लागतो. स्पर्धक विशिष्ट वितरण मार्गच का वापरत आहेत त्याचे व्यवस्थित विश्लेषण व्यवस्थापकाने केले पाहिजे. स्पर्धकाचीच वितरण मार्ग आपणही अवलंबिल्यास होणारे फायदे तोटे, मर्यादा, निर्माण होणाऱ्या समस्या यांचेही विश्लेषण त्याने केले पाहिजे. यानंतर चौथा घटक आहे पर्यायी मार्गांचे मूल्यांकन करणे. आतापर्यंतच्या टप्प्यात वितरण मार्गांशी संबंधित घटक, वितरण मार्ग, स्पर्धकांचे वितरण मार्ग या सर्वांचा अभ्यास व्यवस्थापक करतो. या टप्प्यात सर्व पर्यायी वितरण मार्गांचा अभ्यास त्याला करावा लागतो. उपलब्ध असलेले व उपलब्ध होऊ शकणारे विविध पर्यायी वितरण मार्ग कोणते, त्यांच्या उपयोगाची शक्यता किती, त्यातून निर्माण होणारे अडथळे कोणते, या सर्वांचे काळजीपूर्वक विश्लेषण करावे लागते. विविध सांख्यिकीय आणि लेखातंत्रे वापरून हे विश्लेषण केले जाते. त्यानंतर पुढचा घटक आहे उपभोक्त्यांच्या प्रकारांचे विश्लेषण करणे किंवा उपभोगांच्या प्रकारांचे विश्लेषण करणे. आपल्या उत्पादनाचे ग्राहक व त्यांचे गुणधर्म यांचा वितरण मार्ग निवडताना बारकाईने विचार करावा लागतो. ग्राहकांचे प्रकार, उदाहरणार्थ उपभोक्ता, औद्योगिक, स्त्री पुरुष, बाल, शहरी, ग्रामीण, सुशिक्षित, अशिक्षित व त्यांची संख्या, त्यांच्या खरेदीच्या सवयी, त्यांच्या खरेदीच्या पद्धती, उत्पादनाबद्दलच्या अपेक्षा, वितरण कालावधीबद्दलच्या अपेक्षा या सर्व बाबींचा विचार केला जातो. पुढचा घटक आहे योग्य वितरण मार्गांचे विश्लेषण करणे. पर्यायी वितरण मार्गांचे मूल्यमापन करीत असतानाच उपभोक्त्यांच्या प्रकारांचे विश्लेषण करावे लागते. यातून कोणता वितरण मार्ग आपल्या संस्थेस उपयुक्त ठरेल याचा साधारण अंदाज येऊ लागतो. जे मोजके वितरण मार्ग अधिक उपयुक्त ठरतील असा अंदाज असतो, त्या मोजक्या मार्गांचेच अधिक सखोल असे विश्लेषण केले जाते. या मार्गांच्या वापरातील समस्यांचे तुलनात्मक अध्ययन केले जाते. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे सर्वोत्तम वितरण मार्गाची निवड करणे. मित्रांनो, संभाव्य उपयुक्त अशा मोजक्या वितरण मार्गांचे बारकाईने विश्लेषण करून त्यातील सर्वोत्तम वितरण मार्गाची निवड केली जाते. या टप्प्याबरोबरच वितरण मार्गाच्या निवडीची प्रक्रिया ही पूर्ण होते. यानंतर आपण वितरण मिश्रवर परिणाम करणारे घटक बघणार आहोत. यामध्ये पहिला घटक आहे वस्तूचे स्वरूप. मित्रांनो, वस्तूचे स्वरूप नाशवंत, टिकाऊ, ज्वालाग्राही, स्फोटक, घनरूप, जलरूप किंवा वायुरूप असे असते. वस्तू काचेपासून, लाकडापासून, धातूपासून अशा वेगवेगळ्या कच्च्या पदार्थांपासून बनविलेल्या असतात. वस्तूच्या स्वरूपावर त्यांची हाताळणी, संग्रहण पद्धती, वाहतूक रचना ठरवावी लागते. उदाहरणार्थ, फारसी काळजी न घेता मालगाडीतून कोळसा वाहून आणता येतो, परंतु काच सामान काळजीपूर्वक वाहून आणावे लागते. ज्वालाग्राही व स्फोटक वस्तू भरवस्थित साठवून ठेवता येत नाहीत. वस्तूंचे स्वरूप हा वितरण मिश्रवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. यानंतर गुंतवणूक. व्यवसाय संस्थेची किंवा विपणनकर्त्याची गुंतवणूक क्षमता हा वितरण मिश्रवर परिणाम करणारा एक घटक असतो. सुरक्षित व वेगवान वाहतुकीसाठी अधिक खर्च येतो. मालाचे संग्रहण करण्यासाठी देखभाल खर्च येतोच, पण मालातही मोठी गुंतवणूक होते. उत्पादकास थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणारी स्वतःची वितरण साखळी उभारायची असेल तर मोठी गुंतवणूक करावी लागते. ही मोठी गुंतवणूक शक्य नसेल तर मग मध्यस्थ नेमावे लागतात. स्वतःची गुदामे बांधण्यासाठी मोठा खर्च येतो, तो टाळायचा असेल तर भाड्याने गुदामे घ्यावी लागतात. वाहतूक कार्यक्षम व वेगवान हवी असेल तर स्वतःची वाहतूक यंत्रणा उभारावी लागते, पण त्यात गुंतवणूक करायची नसेल तर खाजगी व सार्वजनिक गुंतवणुकीवर अवलंबून राहावे लागते. यानंतर बाजारपेठेचा विस्तार. उत्पादकाच्या किंवा विपणनकर्त्याच्या मालाची बाजारपेठ किती विस्तृत आहे त्यावरही विपणन मिश्र विषयक निर्णय अवलंबून असतात. जर बाजारपेठ फक्त एखाद्या राज्यापुरतीच असेल तर व्यापक यंत्रणा उभारावी लागणार नाही. वस्तूची बाजारपेठ ग्रामीण भागात पसरलेली असेल तर मात्र भक्कम वाहतूक यंत्रणा व मध्यस्थांची योग्य साखळी लागेल. बाजारपेठ फक्त शहरी असेल तर साखळी दुकाने उभारता येतील व सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर अवलंबून राहता येईल.
त्यानंतर स्पर्धा. बाजारपेठेतील स्पर्धेची तीव्रता पाहून विपणन मिश्र विषयक निर्णय घ्यावे लागतात. स्पर्धकांचा वस्तू पुरवठा कार्यक्रम असेल तर विपणनकर्त्यास स्वतःची वाहतूक यंत्रणा, संग्रहण व्यवस्था व वितरण मार्गांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतात. स्वतःच्या वस्तू पुरवठ्यात टंचाई निर्माण होणार नाही अशा पद्धतीने वितरण मिश्र विषयक निर्णय घ्यावे लागतात. त्यानंतर मध्यस्थांवरील परावलंबन. वितरण मार्गातील मध्यस्थांवर अवलंबून राहणे कितपत सुरक्षित राहील याविषयीचा निर्णय मुख्यतः वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असतो. बाजारपेठेतील स्पर्धा, पर्यायी वस्तूंची उपलब्धता, मागणीचे स्वरूप यांचाही विचार करावा लागतो. मध्यस्थांमुळे विपणनकर्ता व उत्पादकाचा नफा कमी होणार असेल आणि ग्राहकालाही वस्तू महाग मिळणार असेल तर मध्यस्थांची साखळी कमी करावी लागते. मध्यस्थांची विश्वासार्हता, उत्पादकांप्रती असणारी त्यांची निष्ठा हे मुद्देही महत्त्वाचे असतात. यानंतर शासकीय नियंत्रणे. यामध्ये विपणन मिश्र विषयक निर्णय घेताना वितरणासंबंधीच्या शासकीय नियंत्रणाचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ स्फोटक किंवा ज्वालाग्राही पदार्थांची गुदामे गावाबाहेर उभारावी लागतात. काही विशिष्ट माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहून नेण्यावर बंदी असते. मालसाठ्याबद्दलही शासकीय नियंत्रणे असतात. या सर्व मुद्द्यांचा विचार करूनच वितरण मिश्र विषयक निर्णय घ्यावे लागतात. यानंतर प्रदेशवार लोकसंख्येची रचना व मागणी. लोकसंख्येची घनता, लोकसंख्येच्या प्रदेशवार शिक्षण दर, वयोगटाचे वर्गीकरण, उत्पन्न गटानुसार वर्गीकरण व लैंगिकतेनुसार वर्गीकरण या सर्वांचा परिणाम वितरण मिश्र विषय निर्णयांवर होतो. मागास भागात वस्तूला मागणी कमी असल्याने त्या भागात मोठमोठी गुदामे उभारण्याची गरज पडणार नाही. विरळ लोकसंख्येच्या भागात वस्तूला मागणी कमी असल्याने मध्यस्थांमार्फत वितरण सोयीचे असते. या उलट लोकसंख्येची तीव्र घनता असलेल्या मुंबई, कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये वस्तूला जास्त मागणी असू शकते. तेव्हा अशा शहरांत गुदामे उभारून मालाचा विशिष्ट साठा करून ठेवणे योग्य ठरते. त्यानंतर भौगोलिक अडचणी. काही प्रदेशांमध्ये वस्तूला मागणी चांगली असते पण भौगोलिक अडचणींमुळे त्या भागात वितरण विषयक अडचणी असतात. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात रेल्वे वाहतूक नसते, रस्ते दर्जेदार व भरपूर नसतात. अशा वेळी वाहतूक विषयक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागतो. भूकंपप्रवण किंवा पूरग्रस्त भागात गोदामे बांधता येत नाही. या सर्व बाबींचा विचार वितरण मिश्र विषय निर्णय घेताना करावा लागतो. त्यानंतर वाहतूक व्यवस्थेची विश्वासार्हता. वाहतूक व्यवस्था किती कार्यक्षम व विश्वासार्ह आहे ते तपासूनच तिची निवड करावी लागते. उदाहरणार्थ वस्तू छोट्या व वजनाने हलक्या असतील आणि त्या पोस्टाद्वारे वितरित करण्यायोग्य असतील तर भारतीय डाक सेवेमार्फत वितरण करायचे की खाजगी कुरिअर सेवेद्वारे वितरण करायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. कुरिअर सेवा वेगवान असते पण डाक सेवा त्यापेक्षा अधिक विश्वासार्ह व सर्वदूर पोहोचणारी असते. खाजगी वाहतूक कंपन्या व रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहतूक यातही अशीच तुलना करून निर्णय घ्यावा लागतो. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे खाजगी पर्यायांची उपलब्धता. अनेकदा शासकीय गुदामांमध्ये मालसाठा करणे तापदायक असते किंवा अडचणीचे असते. अशा वेळी खाजगी गुदामे किंवा शीतकरण गृहे उपलब्ध असतील तर पर्याय मिळतो. वाहतुकीच्या बाबतीतही सार्वजनिक वाहतुकीऐवजी खाजगी वाहतुकीचा पर्याय किती व्यापक व सर्वदूर पोहोचणार आहे हे तपासून निर्णय घेता येतो. अशा पद्धतीने हे सर्व घटक विपणन मिश्र निर्णयावर परिणाम करतात. इथेच थांबूया. धन्यवाद.